पुढची एक महत्त्वाची बातमी येते साताऱ्यामधून। साताऱ्यात मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे आणि साताऱ्यातील रॅलीमध्ये शेकडो ट्रॅक्टर सध्या सहभागी सुद्धा झालेत। तर आरक्षण न दिल्यास मुंबईत उपोषण करण्यावर सध्या हे ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर बातमी आपण पाहतोय साताऱ्यामधून। आमचे प्रतिनिधी साई सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। साई, साताऱ्यात मराठा आरक्षणासाठी ही रॅली काढण्यात आलेली आहे, काय सध्याचं वातावरण? गौरी, नक्कीच मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आज मेढा येथे ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली होती। जवळपास शेकडो ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। जावळी तालुक्यातील सर्व मराठा समाज यामध्ये एकवटलेला दिसला। मराठ्यांना आरक्षण द्यावे आणि नाही तसे झाले तर आम्ही कोट्यावधीच्या संख्येने देखील मुंबईमध्ये जाणार असल्याचं देखील यांनी घोषणा केलेली आहे। नक्कीच साई, या ट्रॅक्टर चालकांची नेमकी मागणी काय? तारखेला मुंबईकडे खूप करायचं सांगितल्याचं आहे आणि त्यामुळेच आम्ही आता मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी देखील आणि या पाठिंबा देण्यासाठी आज मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन एक प्रकारे इशारा दिलेला आहे आणि येथे 20 तारखेला देखील आम्ही मोठ्या संख्येने मुंबईकडे ट्रॅक्टर घेऊन जाणार असल्याचे देखील। नक्कीच साई, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर साताऱ्यात सध्या शेकडो ट्रॅक्टर सध्या सहभागी झालेले आहेत आणि मराठा आरक्षणासाठी सध्या ट्रॅक्टर रॅली सध्या निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आरक्षण न दिल्यास मुंबईत उपोषण करण्यावर ते ठाम असल्याचं सध्या समजतंय। तर आपण बातमी पाहतोय साताऱ्यामधून, ज्या ठिकाणी ही ट्रॅक्टर रॅली सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे।